निश्चितच हा फार मोठा विजय आहे. एवढ्या कमी वेळेत इलेक्शन लागल्यानंतर कुठली तयारी नसताना आम्ही फक्त मतदारांच्या विश्वासावयात उतरलो आणि ज्या प्रकारे संपूर्ण महाराष्ट्रातील भरघोस असा प्रतिसाद आम्हाला मिळाला. विरोधकांचे आरोपी बिनबुडाचे होते, खोटे होते, हे सर्वांच्या लक्षात आलं. त्यामुळे आम्हाला बळी न पडता संपूर्ण मतदार आमच्या पाठीशी राहिला. भविष्यात फार मोठं आव्हान आहे. निश्चित आम्ही त्यांच्यासाठी चांगल्या चांगल्या स्कीम वर्कआउट केलेले आहेत आणि आमचं विजन 2.0 हे अतिशय मोठं होणार आहे. प्रत्येक कॅटेगरीमध्ये चांगले संचालक निवडून आलेले आहेत. त्यामुळे निश्चितच चांगलं काम करता येईल मला. राजकीय हस्तक्षेप झाला असा आरोप झाला. नाही, बिलकुल नाही. हा पहिल्यापासूनच खोटे आरोप होते. कुठलाही राजकीय हस्तक्षेप या इलेक्शन मध्ये नव्हता. हे पूर्ण कलाकारांनी कलाकारांसाठी लावलेली निवडणूक होती, इलेक्शन होतं. राजकीय हस्तक्षेप असतं तर इलेक्शनचं चित्र वेगळं असतं, परंतु असं सुद्धाही काही नव्हतं. हा संपूर्ण विश्वास कलाकारांचा. हा विजय सोपा नव्हता, कारण 45,000 वर्ग सभासदांसाठी संपूर्ण महाराष्ट्रामधील सभासदांना न्याय मिळावा म्हणून मी कोर्टात लढत होतो. परंतु अल्पशा सभासदांमध्ये ही निवडणूक लावली आणि हे आम्हाला फार आव्हान होतं. परंतु हे आव्हान आम्ही पार पाडलं, कारण आम्हाला विजन होता. पूर्ण आम्ही केलेली कामाची यादी होती. संपूर्ण कलाकार आमच्या पाठीशी राहिले, सभासद पाठीशी राहिले, म्हणून आम्ही जिंकलो. आणि भविष्यात हे आव्हान आम्ही निश्चित केलो. त्याच्यासाठी वेगवेगळ्या स्कीम राबवू. निर्मात्यांमधून ते स्पॉट वाईज पर्यंत अनेक प्रॉब्लेम आहेत, ते सॉल्व्ह करू जेवढं आम्ही करू शकतो. मला असं वाटतं हे सगळं श्रेय जातं आमच्यावरती विश्वास दाखवलेल्या सगळ्या मतदारांचं. कारण इतके आरोप प्रत्यारोप होत असताना आमच्यावरती विविध प्रकारचे आरोप करण्यात आले, तरी सुद्धा त्याला न जुमानता मतदार राजाने जो कौल दिला तो पूर्णपणे समर्थ बॅनरच्या बाजूने दिलेला आहे. त्याच्यामुळे संपूर्ण श्रेय त्यांचं आहे. त्याच्यानंतर आमच्यासाठी रात्रंदिवस राबणारे कार्यकर्ते जे आहेत, जे पदाधिकारी आहेत, त्यांचं हे श्रेय जबाबदारी वाढली आहे. त्यामुळे आम्ही ज्या काही घोषणा केल्या त्या सगळ्या कशा लवकरात लवकर पूर्ण होतील आता त्याकडे जास्त लक्ष आहे. राजकीय हस्तक्षेप झाला असा आरोप झाला होता. मी स्वतः राजकीय माणूस आहे. मी शिवसेना पक्षाचा सचिव आहे. मी अख्खा या पॅनलमध्ये होतो. त्याच्यामुळे हस्तक्षेप कशाला, मी अख्खाच होतो असं म्हणा. कदाचित आम्ही त्या टेक्निकमध्ये कमी पडलो असं मला वाटतं. भावना आमच्या सगळ्यांच्या चांगल्या होत्या. खूप चांगलं काम करण्यासाठी आम्ही इथे आलेलो होतो. पण मतदारांनी जो कौल दिलेला आहे तो त्याच्यापुढे कोणाचाच काही चालू शकत नाही. पण मी आमच्या सगळ्यांचीच ही अपेक्षा आहे की ज्या कॉजसाठी आम्ही आलेलो होतो, की ज्या गोष्टी घेऊन आम्ही आलेलो होतो, ते जे संचालक मंडळ निवडून आलेलं आहे त्यांनी किमान त्या पूर्ण कराव्यात. मागच्या वेळेसारख्याच 10 वर्षात 2च AGM आहेत किंवा संचालक मंडळाची निवडणूक नाही असं न करता त्यांनी प्रॉपर पद्धतीनं महामंडळाची भरभराट करावी. अदरवाईज पुन्हा एकदा आम्ही आहोतच, त्याच्यासाठी आम्ही राहणारच आहोत. मला वाटतं आमच्यापेक्षा तुम्हाला जास्त दिसतंय म्हणून हा प्रश्न तुम्ही विचारताय. तर आम्ही राजकारणातली माणसं नाही आहे, त्यामुळं इतक्या प्रोफेशनल लेवलला ही निवडणूक निवडून आणणं आम्हाला खरंच शक्य झालेलं नव्हतं. पण त्यांनी ज्या पद्धतीनं निवडणूक निवडून आणलेली आहे त्याच्यातून आम्हाला काही गोष्टी शिकण्यासारख्या आहेत. पण या निवडणुकीमध्ये कुठेतरी कोल्हापूरबाबत सुद्धा अपप्रचार झाला असं वाटतंय. अजिबातच झालेलं नाही, ॲब्सोल्युटली नाही. तुम्हाला तसं म्हणायचं असेल तर मला सांगा कुठल्या बाबतीत काय झालंय. पण मी जिथे जिथे प्रेस घेतल्या, मुंबईमध्ये असेल, पुण्यामध्ये असेल, सातारा, कोल्हापूर, सांगली, नाशिक, त्या सगळ्या ठिकाणी रादर खूप पॉझिटिव्ह मतं आम्हाला ऐकायला मिळत होती. पण त्याचं कन्व्हर्जन वोटिंगमध्ये होऊ शकलं नाही याचं आम्हाला वाईट वाटतं. मतदारांना पैशाचं आमिष दाखवण्याचे स्क्रीनशॉट सुद्धा व्हायरल झाले. कुठेतरी पैशाचा वापर निवडणुकीमध्ये झाला असं म्हणायचं. अगदीच शक्यता नाकारता येत नाही आहे ही सगळी. अदरवाईज एवढ्या व्यवस्थित पद्धतीनं आणि सगळ्या गोष्टी आम्ही मांडत असताना सुद्धा वोटिंगमध्ये जे रिझल्ट्स मिळत आहेत ते वेगळे आहेत. शेवटी वोटर्सनी ठरवायचं असतं त्या सगळ्या गोष्टी कुठल्या लेवलला जाऊन करायच्या आहेत आणि कुठल्या एखाद्या शॉर्ट टर्म गेनसाठी लॉंग टर्म गेन घालवायचा आहे हे त्यांचा प्रश्न आहे.